नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला ॲग्रोस्टार ॲग्री डॉक्टर अमोल आहेर. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आपले ॲग्रोस्टार ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे सर उपलब्ध आहेत, जे आपल्याला एक नवीन विषयाबद्दल माहिती मार्गदर्शन देणार आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहे की आले हळद जी लागवडीची पूर्वतयारी कशा प्रकारे करायला पाहिजे, त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचं जे उत्पादन घ्यायचंय, तर ते उत्पादन घेण्यासाठी ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर ते आज आपण डॉक्टर तेजस सरांकडनं जाणून घेणार आहेत. नमस्कार तेजस सर. नमस्कार. शेतकरी मित्रांनो, जसं आलं आणि हळद जर बघितलं तर दोन्ही पण महत्वाची पिकं आहेत बरोबर. आणि मसालावर्गीय पिकं असल्यामुळे या दोघांचा पण तर तो औषधी गुणधर्मामध्ये खूप महत्वाचा वाटा आहे. जागतिक पातळीवरती जर बघितलं आपण 80% जे उत्पादन आहे, तर ते एकट्या भारतामध्ये जे आहे तर ते बरोबर. हळदीचं उत्पादन घेतलं जातं. हो. त्यातल्या त्यात 15 ते 20% जे उत्पादन आहे तर ते निर्यातही केलं जातं. हा. तर खूप महत्वाचा जो वाटा आहे तर तो हळदीचा आहे. आणि जसं की मी सांगितलं की मसालावर्गीय पीक असल्या कारणाने त्याचा वापर आपण खाद्यपदार्थामध्ये करतोच आहे. तसेच जे काही सौंदर्य प्रसाधने जे आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा हळदीचा जो वाटा आहे तर तो खूप महत्वाचा आहे. तर हळदीमध्ये कर्कुमिन घटक असल्यामुळे त्याचा जो गुणधर्म आहे म्हणजे औषधीय गुणधर्मामध्ये सगळ्यात जास्त जी वापर आहे तर ते हळदीचा केला जातो. तर आलं सुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप जास्त एकरवरती शेती केली जाते आणि उत्पादना बाबतीत जर बोलायचं ठरलं तर मला वाटतं आसाम नंतर 2 नंबर महाराष्ट्र जे राज्य आहे तर ते अग्रेसर राज्य आहे आणि आल्याचं उत्पादन जे आहे तर ते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त घेतलं जातं. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की आल्याचं आणि हळदीचं चांगल्या पद्धतीने उत्पादन घेण्यासाठी हो. ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, म्हणजे जर आलं आणि हळद दोघांचं जर बघितलं आपण तर जवळजवळ 10 महिन्यापासून तर 12 महिन्यापर्यंत हे जे पीक आहे हो. तर हे शेतामध्ये असतं आणि याचं जे उत्पादन आहे तर हे जमिनीमधून म्हणजे कंदामधून उत्पादन हे शेतकरी मित्र घेत असतात मातीच्या खालून. मातीच्या खालून, हो, बरोबर. हो. तर याच्यामध्ये येणाऱ्या ज्या भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत तर त्या जमिनीमधूनच सगळ्यात जास्त जास्त समस्या येतात. भेडसावतात हो. आणि ते पुढे जाऊन नियंत्रण करणं तर शेतकरी मित्रांना खूप कठीण होतं हो. किंवा खूप मुश्किल आहे हो. नियंत्रण करणं. तर त्यासाठी आले आणि हळद हे लागवडी पूर्वीचं जे नियोजन आहे हो. तर ते आत्तापासूनच करणं करणं खूप खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे, अगदी बरोबर. बरोबर. तर आपल्या शेतकरी बांधवांना ज्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की आत्तापासूनच जर आपण त्याची तयारी केली हो. तर नक्कीच पुढे जाऊन जी कंदकूज जी आपण म्हणतो कंद सडतात हो. किंवा कंदमाशीची समस्या हा. ज्याच्यामुळे सगळ्यात जास्त उत्पादनावरती जो परिणाम आहे हो. तर तो शेतकरी मित्रांना जाणवतो. तर त्याबद्दल आपल्या शेतकरी बांधवांना तर तुम्ही मार्गदर्शन करणारच आहात, नक्कीच, बरोबर. नक्कीच. तेजस सर, शेतकऱ्यांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की आलं आणि हळद लागवड करत असताना तर याच्यासाठी लागणारं जे काही हवामान म्हणू शकतो किंवा लागवडीचा जो काही हंगाम आहे हो. तर तो कसा असायला हवा, तर याबद्दल थोडंसं शेतकरी बांधवांना सांगा. अमोल सर, जसं आपण उल्लेख केला की महाराष्ट्रातलं एक मुख्य पीक म्हणलं तरी चालेल. बरोबर. आणि आपण जाणता की गेल्या वर्षी हळदीला प्रचंड भाव होते. म्हणजे हळदीच्या बाजारभावाचा विचार करता एखादा बागायतदार किंवा एखादा फळ पीक घेणारा शेतकरी त्याच्यापेक्षा जास्त कमाई होण्याची जी काही संधी आहे तर ती हळदी पिकामध्ये हळदीमधून, होते. बरोबर. आल्यामध्ये भावांमध्ये चढ उतार होते, त्यात काही कोणाला शंका नाही. चढ उतार जरूर होते, परंतु पारंपरिकरित्या किंवा वर्षानुवर्षे जो शेतकरी याची शेती करतो तर त्या शेतकऱ्यांनी त्याचा एरिया हा तेवढा दरवर्षी लागवडीखाली ठेवला पाहिजे. म्हणजे जे काही 2 एकर असेल, 4 एकर असेल, जितकं आपल्याला आपण लागवडीखाली करतो. मग बाजार वाढले म्हणून क्षेत्र वाढवलं, बाजार कमी झाले म्हणून कमी केलं, या गोष्टी न करता जे सातत्य म्हणतो आपण ते आपण जरूर आल्यामध्ये सुद्धा किंवा अद्रकीमध्ये सुद्धा ठेवू शकतो. साधारणपणे पश्चिम महाराष्ट्राचा भाग, संभाजीनगरचा भाग असेल, सातारा असेल, पुणे असेल, तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अद्रकीचं उत्पादन घेतलं जातं. आणि जो आपला मराठवाड्याचा भाग आहे, काही विदर्भाचा भाग आहे आणि काही पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सांगली, कोल्हापूर सारखा भाग जिथं हळद मोठ्या प्रमाणात केली जाते. म्हणजे हिंगोली, नांदेड अगदी त्या भागापासून म्हणजे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि हा सगळा एकंदरीत भाग आहे जो हळदी खाली लागवडीसाठी. आता जो आपला जो प्रश्न होता की याच्या हंगामाचं, तर पहिलं असं होतं की अद्रक जर लागवड करायची असेल तर साधारणपणे साताऱ्याचे वगैरे शेतकरी अक्षय तृतीयेला लागवड चालू करायचे. त्यांचा उद्देश असा होता की जर अक्षय तृतीया म्हणजे साधारणपणे एप्रिल महिन्याची शेवटचा आठवडा किंवा दुसरा आठवडा वगैरे, म्हणजे पूर्ण मे महिन्यामध्ये साधारण अद्रकीचं बघा किंवा हळदीचं बघा उगवणीसाठी आपल्याला 15, 20, 22 दिवसाचा कालावधी आपल्याला कमीत कमी लागतो. मग या 20-22 दिवसाचा जो कालावधी आहे तो उन्हाळ्यातच पूर्ण करायचा, जेणेकरून ज्यावेळेस आपलं अद्रक उगून आलेलं असेल
त्यावेळेस पावसाळ्याचा हंगाम ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस जोमाने त्याची वाढ होईल. वाढ होईल. म्हणजे खऱ्या अर्थाने जो मान्सूनचा येणारा सुरुवातीचा कालावधी आहे किंवा जे वातावरणातील बदल आहे तो वाढीसाठी खूप पोषक राहील या उद्देशाने शेतकरी करत होते. पण आपण पाहतोय गेल्या 4-6 वर्षामध्ये किंवा एक साधारण 8-10 वर्षामध्ये मान्सूनचा पॅटर्न बदललाय. थोडंसं मान्सून येण्यास उशीर उशिरा होतोय. येतो. बरोबर. म्हणजे पहिला मान्सून जर विचार केला तर जूनच्या पहिल्या आठवड्यात डोळे झाकून मान्सून मान्सून आपल्याकडे येत येत होता. होता, कमीत कमी पश्चिम महाराष्ट्रात. मराठवाड्यात कदाचित दुसऱ्या आठवड्यात, विदर्भात तिसऱ्या आठवड्यात. पण आज परिस्थिती अशी की मान्सून यायलाच पश्चिम महाराष्ट्रातच कधी कधी जूनचा अर्धा महिना निघून जूनचा अर्धा जातो. महिना जातो. त्यामुळे आता अक्षय तृतीयेचा जो काही नियम आहे तो न ठेवता आपण साधारणपणे मान्सून पूर्वी एक 15 ते 20 दिवस लागवड करू शकलो तर निश्चितच आपल्याला उत्पन्नात फायदा होते. मग अद्रकीसाठी आपण मे महिन्याचं 15 तारीख तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागवडीचं नियोजन करायचं किंवा लागवड पूर्ण करून घ्यायची. जूनच्या जितक्या उशिरा आपण लागवड करू तर अद्रकीचं उत्पादन तितकंच आपल्याला कमी येईल. कमी येतो. हा झाला एक भाग. जर तुम्ही हळदीचा विचार केला तर हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात जी मराठवाडा किंवा विदर्भात होते विदर्भामध्ये म्हणजे मान्सून पश्चिम महाराष्ट्रात येणार त्याच्या पुढे जाऊन विदर्भ मराठवाड्यात येणार. मग त्या परिस्थितीमध्ये अगदी जूनच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यात जरी आपण हळदीच्या लागवडीचं नियोजन केलं तरी हरकत नाही. हे करत असताना आपण जे बियाणं निवडले ते बियाणं आपण काढणी त्याची कधी झाली त्या बियाण्याची काढणी म्हणजे आपण जे हळद किंवा अद्रकीसाठीचं जे अद्रकीचं. काही बियाणं निवडतोय तर ते बियाणं आपण मागच्या हंगामातलं बियाणं असणार आहे. बियाणं मग वापरतात. मागच्या हंगामातलं जे बियाणं वापरले तर साधारणपणे 2-2.5 महिने किंवा 3 महिन्यापर्यंत त्याच्या सुप्तावस्था असते त्या बियाण्याची. बरोबर. म्हणजे जर समजा आपण बियाणं जानेवारीत काढले तर आपण एप्रिल नंतर कधी लागवड करू शकतो. बियाणं जर फेब्रुवारीत काढले तर आपण मे नंतर लागवड करू शकतो. बियाणं जर मार्च मध्ये काढले तर आपल्याला जून शिवाय पर्याय नाही. म्हणजे 2 ते 3 महिन्याचा 3 जो gap आहे, महिन्याचा अवधी तो त्या ठेवला पाहिजे. बियाणं अद्रक आणि आलं किंवा हळद याच्या काढणीपासून तर लागवडीमध्ये 3 महिन्याचा अंतर हे आपल्याला ठेवायला लागेल. तर तो हंगाम आपण गृहीत धरावा किंवा त्या हंगामाचा विचार करून आपण लागवडीचं नियोजन नक्की करावं असेल. याबद्दल तर माहिती दिलीच आपण, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांचा भ्रम असतो म्हणजे आता की काही अक्षय तृतीयाला लागवड हो. करता, काही एप्रिल महिन्यामध्ये लागवड करता, काही जून मध्ये लागवड करता पाऊस झाल्यानंतर. हो. बरोबर. तर तुमचं म्हणणं काय आहे की कोणत्या महिन्यामध्ये किंवा कोणत्या वेळेत जर व्यवस्थित लागवड केली तर त्याला उत्पादन जे आहे तर ते चांगल्या पद्धतीने मिळू शकतं आणि ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहे हो. त्या भेडसावणाऱ्या समस्या सुद्धा कमी जाणवू शकतात. तर असा स्पेसिफिक जो पिरियड आहे किंवा जो कालावधी आहे लागवडी. तर हा कोणता लागवडीचा कालावधी आहे जो शेतकऱ्यांनी निवडावा? साधारणपणे अद्रक लागवडीला पावसाच्या आधी 3 आठवडे म्हणजे पाऊस सुरू होणारे आपला साधारण 7 जूनचा 7 पकडला तर आपण 3 आठवडे म्हणजे 15 मेच्या आसपास आपण अद्रक लागवडीचा विचार करा. हळद लागवडीचा विचार आपण मेचा शेवटचा आठवडा किंवा जूनचा पहिला जूनच्या पहिल्या आठवडा आठवड्यामध्ये. त्यावेळेस करावं जर आपलं हक्काचं पाणी असेल तर. जर पावसावर आधारित आपण करणार असेल तर बाय डिफॉल्ट ते आपल्या जून मध्येच जाणार आहे किंवा मान्सून आल्यानंतरच जाणार आहे. परंतु पावसाळ्यावर आधारित लागवड जर केली तर त्याचा उत्पन्नावर तितकाच परिणाम होतो जितकी लागवड आपली पाऊस सुरू होण्याच्या आधी असेल तितका आपल्याला फायदा होतो. जर लागवडच पाऊस चालू झाल्यानंतर किंवा पावसाळ्यात आपण केली तर त्याची उगवण ज्यावेळेस पाऊस जोमाने असतो त्यावेळेस उगवण व्हायला चालू होईल आणि मग तो जो पावसाचा पोषक कालावधी तो तेवढा आपला निघून जाईल. तो आपल्याला मिळणार नाही. म्हणजे साधारणपणे 4 महिन्याचा जर तो कालावधी आहे तर त्यातले 15 दिवस आपले मिस होतील. 15 दिवस आपले सुटतील. मग ते जे सुटलेले 15 दिवस आहे तर तो आपल्याला फायदा होणार नाही. त्या अनुषंगाने जर आपलं हक्काचं पाणी असेल जर पाण्याचं नियोजन आपल्याकडे असेल तर आपण विचार करावा की मान्सूनच्या आधी 15 दिवस किंवा 21 दिवस पर्यंत आपण आधीची लागवड ही आपली पूर्ण करा. बरोबर. ठीक आहे. आता हवामानाबद्दल हंगामाबद्दल तर तुम्ही माहिती दिली. हो. पण आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं हो. तर वेगवेगळ्या प्रकारची जमीन आहे. जसं काही शेतकऱ्यांकडे काळी जमीन आहे, हो. काही शेतकऱ्यांकडे मध्यम जमीन आहे किंवा काही शेतकऱ्यांकडे चुनखडी युक्त सुद्धा जमीन आहे. बरोबर. हो. तर ह्या जमिनीची जी निवड आहे तर ती कशा प्रकारची निवड करायला पाहिजे ने की जेणेकरून मी जसं सांगितलं की हो. जवळजवळ 10-12 महिने हे जे कंद आहे हे जमिनीमध्ये राहणार आहे. असतात. बरोबर. बरोबर. तर काही काही समस्या ज्या आहेत तर त्या जमिनीच्या प्रकारानुसार त्या कंदांवरती येऊ शकतात. येऊ शकतं. तर त्याबद्दल काय सांगशाल? जमिनीची निवड जसं आपण हंगाम निवड योग्य साधली तर हंगाम निवड आपण आपलं नियोजन ठरवून आपण मागे पुढे करू शकतो किंवा थोडंसं हंगाम नियोजनात बदल झाला तर त्याला सुधारण्यासाठी अन्नद्रव्याचं व्यवस्थापन किंवा इतर गोष्टी आपण सुधारू शकतो, वाढवू शकतो, कमी करू शकतो आणि उत्पन्नात आपलं जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य करू शकतो. पण जे मातीच्या बाबतीत तुम्ही बोलताय जमीन निवडीच्या बाबतीत आपल्याला खूप दक्षता घ्यायची. कारण का जे एक वाक्य तुम्ही 2-3 वेळा उल्लेख केला की 10 महिन्यापर्यंतचा कालावधी हा जमिनीखाली बरोबर. असतो. आणि हे पिकाचं उत्पादन सर्व म्हणजे जे काही आपण काढतो तर आपल्याला मिळणारा जो काही वाटा आहे तो 100% मातीच्या खालचा वाटा आहे. खालचा वाटा. मातीच्या वर आपल्याला काही मिळणार नाही. मग मातीच्या खालचा वाटा आहे म्हणजे याचा अर्थ काय एकतर या पिकाला मानवणारी जमीन किंवा आपली जी असणारी माती आहे तर ती खूप पोषक किंवा खूप चांगली असावी. आता चांगलीचा अर्थ काय
तर पहिलं तर जमिनीत पाण्याचा निचरा चांगली होणार आहे असं म्हणजे पाणी दिल्यानंतर हा, ते दिल्यानंतर पण आणि पावसात. पावसात कारण आपला साधारणपणे 4 महिने जर आपण पावसाचा कालावधी धरला, 4 महिने जर पाऊस पडणार आहे, कदाचित मान्सूनचा पॅटर्न असा आहे की सप्टेंबर महिन्यात मान्सून जात नाही, परतीचा पाऊस पाऊस जास्त होतो तो ऑक्टोबर ऑक्टोबर मध्ये मध्ये होतो. मग ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे अगदी नाही म्हणलं तरी 4.5-5 महिन्यापर्यंत आपण पावसाचा बरोबर. कालावधी धरतो. त्यावेळेस निचरा होणारी असावी. तो जर निचरा नाही झाला तर जी तुम्ही कंदकूज बोलताय किंवा कंदसड बोलताय तर ती समस्या तिथं भेडसावते. तर भेडसावणार. पहिलं काय तर मातीमध्ये पाण्याचा निचरा चांगला व्हावा, ही पहिली तिची गरज आहे. गरज आहे. दुसरी गरज काय की जमिनीचा उतार हा एकसारखा किंवा चांगला असावा. हा म्हणजे जमीन सपाट पाहिजे किंवा एक सपाट लेवल असावी पाहिजे. आणि एक लेवल असावी. कुठंतरी तिला पाणी साचतंय एका बाजूला आणि एका बाजूला नाही, तर मग शेतकऱ्यांचा भ्रम असतो की जिथं पाणी साठतंय फक्त तिथल्या पुरतच समस्या येईल, तिथंच कंदकूज किंवा कंदसड. पण तसं नाही. तिथं जर ती बुरशी आली, तिथं जर त्या बुरशीला पोषक वातावरण मिळालं तर ते प्लॉट मध्ये पसरायला वेळ लागणार नाही. यंत्रांच्या सहाय्याने किंवा मजुरांच्या माध्यमातून ती पसरत राहील आणि आपल्या पूर्ण प्लॉटचं किंवा आपल्या पूर्ण क्षेत्राचा त्यामध्ये लॉस होऊ शकतो. तर त्यासाठी आपल्या जमिनीचा उतार किंवा जमिनीची जी काही लेवल आहे तर ती चांगली एकसारखी असावी, पाहिजे, एकसारखी समान असावी. पाहिजे. ही झाली दुसरी गरज. तिसरी गरज काय की आपण वारंवार म्हणतोय की जमिनी खालून उत्पादन येणार आहे किंवा मातीच्या खालून उत्पादन येणार आहे, म्हणजे जमीन ही कसदार असावी. कस या अर्थी की त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब मुबलक असावं, तिचा म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन म्हणू ऑर्गॅनिक शकतो कार्बन आपण. जो म्हणतो आपण. तर तुम्ही माती परीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तो जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब चांगला असावा. जर सेंद्रिय कर्ब नसेल तर आपण त्यामध्ये जे काही चांगलं कुजलेलं शेणखत असेल, गांडूळ खत असेल किंवा जी सेंद्रिय खतं असतील, जसं म्हणजे संचार अगदी ॲग्रोस्टारचा संचार असेल किंवा बाकीची काही बाजारामधले चांगली कुजलेली मळी किंवा इतरही काही सेंद्रिय खतं जेवढी काय असतील त्यांचा वापर आपल्याला करावा लागेल. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जास्त असणं का गरजेचं आहे, तर जी कंदसड कंदकूजच्या जवळच परत आपण पोहोचतोय वारंवार की तिथं मातीमध्ये हवा खेळती नाही राहिली, बरोबर. पाणी मुळे मातीचे जे कण आहेत तर ते घट्ट चिटकून राहिले आणि हवा खेळती नाही राहिली तर तिथं त्या बुरशीला पोषक वातावरण मिळतं, पोषक वातावरण आणि होतं आणि ती पसरायला सुरुवात होते. मदत होते किंवा तिला योग्य स्थिती मिळते. म्हणून आपल्याला जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जास्त असणं गरजेचं आहे. ते जर नसेल तर ते आपण वरतून टाकलं पाहिजे, म्हणजे जे आपण पाचट गाडतो किंवा कुजवलेलं शेणखत टाकतो, मळी टाकतो, सेंद्रिय खत टाकतो, निंबोळी पेंड असेल, संचार असेल किंवा ॲग्रोस्टारचं सहज असेल, यासारखी जी काही घटक आहेत ते आपण आपल्या जमिनीत वाढवले पाहिजे. मग ही तिसरी आपली गरज झाली, पाण्याचा निचरा, जमिनीची सुपीकता किंवा सेंद्रिय कर्ब आणि जमिनीचा उतार. या 3 गोष्टीनंतर जो उल्लेख तुम्ही केला चुनखडीचा, तर आता आलं, अद्रक किंवा हळद असेल तर या दोन्ही पिकं ही एकदल प्रकारातली पिकं आहे. ही मसालेदार पिकं असल्यामुळे सल्फरची गरज आणि एकदल पीक असल्यामुळे फेरसची गरज ही यांना खूप असते. आता जर चुनखडीची जमीन तुम्ही निवडली, ज्या जमिनीमध्ये चुनखडी तुम्हाला दिसते डोळ्यांनी, सफेद रंगाचे बारीक बारीक दगड दिसतात किंवा सफेद रंगाची भुकटी जमिनीमध्ये, तर जर अशी चुनखडीची जर जमीन असेल तर तुम्हाला फेरसची कमतरता सतत पीक दाखवेल. म्हणजे त्यावेळेस अन्नद्रव्य जे आहे फेरस, आयर्न, हो, तर ते देणं गरजेचं ते आहे. देणं गरजेचं आहे. परंतु जर आपल्याला माहिती की आपल्या जमिनीतच फेरस नाही किंवा जमीन चुनखडी, तर आपल्याला तिथं पीक टाळता आलं तर ते योग्य राहील. कारण एकदल म्हणजे पीक आहे, अशा जमिनीमध्ये आपण ते पिकं शक्यतो टाळायला टाळावी. पाहिजे. कारण या पिकाला गरज खूप आहे. म्हणजे तुम्ही ऊस सारखं पीक पाहिलं, सतत पिवळं पडते, याच्यामध्ये अद्रकीचं नियोजन असेल किंवा हळदीचं असेल तर ते तुम्हाला सतत पिवळं पान दिसते आणि ते पान पिवळं दिसते पण कुठलाही रोग नाही, करपा नाही, पानाच्या कडा करपलेला नाही, काही नाही, तर तिथं तुम्हाला ती फेरसची कमतरता आहे. त्या फेरस घटकाचं म्हणजे आयर्न जो घटक आहे तो वारंवार तिथं कमी होणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला फेरस तुम्ही वापरू शकता वारंवार, परंतु ते करण्यापेक्षा जर चुनखडीयुक्त जमीन आहे तर ती आपण टाळावी. जिथं जमीन पाणथळ आहे म्हणजे पाणी मुरत नाही, पाणी जात झिरपत नाहीये, नाही, म्हणजे पाणी साचून वरती साचून राहते, ती जमीन टाळावी. अशा प्रकारच्या जमिनीची जर निवड आपण चांगली करू शकलो तर आपल्याला जे काही 9 महिने 10 महिने किंवा 8 महिन्याच्या पुढे जे काही आपल्याला कालावधी हे पीक जमिनीत ठेवायचे तर ते आपल्याला चांगलं निघेल. आणि जे आपण कंदकूज, कंदसड, कंदमाशी इत्यादी ज्या गोष्टी आहेत याच्यावर आपण पुढे जाणारच आहोत, पण त्या गोष्टींवर खर्च होण्यापासून आपण टाळू शकतो आणि तो टाळलेल्या खर्चामुळे आपल्या उत्पादनात अप्रत्यक्षपणे आपण भर टाकू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला हे जमिनीची निवड इथं फार महत्वाची. तर शेतकरी मित्रांनो, म्हणजे जसं आता सरांनी सांगितलं की अन्नद्रव्यांमध्ये फेरस जे आहे आणि सल्फर जे आहे, म्हणजे मसाला वर्गीय पीक असल्यामुळे सल्फर वगैरे जे अन्नद्रव्य आहेत तर ही सुरुवातीला वापरणं खूप गरजेचं आहे, की जेणेकरून पुढे जे काही समस्या येणार आहे किंवा जे पानं पिवळे पडण्याची जी समस्या आहे तर ती येणार नाही पुढे आणि आपण तिथंच तिचा बंदोबस्त करू शकतो. बरोबर. पण अजून एक बरेचसे शेतकरी संभ्रमात पडतात सर, की अन्नद्रव्य वापरत असताना, म्हणजे जसं आता तुम्ही फेरसचा उल्लेख केला किंवा सल्फरचा उल्लेख केला, पण ही जी अन्नद्रव्य आहेत तर ही अन्नद्रव्य जी पायाभूत खतं वापरतात शेतकरी, की ज्याला आपण बेसल डोस म्हणतो, तर ही बेसल डोस मध्येच देणं योग्य आहे
की जे टॉप ड्रेसिंग असेल किंवा काही शेतकरी ड्रिपवरती पण लागवड करतात, बरोबर? बऱ्यापैकी ड्रीपवर आता हा, तर लागवडी मग व्हायला लागल्या. ड्रीप मधून देणं योग्य की पायाभूत ज्या खतांचं नियोजन शेतकरी करतात तर त्याच खतांमध्ये देणं योग्य? तर आपण काय सांगाल याबद्दल? अन्नद्रव्याच्या बाबतीत जसं तुम्ही उल्लेख केला की आपल्याला फेरस सारखं अन्नद्रव्य असेल, झिंक असेल, ह्या अन्नद्रव्यांचा आपल्याला टप्प्याटप्प्याने वारंवार करायचा वापर करावा लागतो. म्हणजे साधारणपणे आपलं पीक साधारण 45 दिवसाचे, 60 दिवसाचे, 90 दिवसाचे, 120 दिवसाचे बरोबर. अशा टप्प्याने आपल्याला ते द्यायचे. मग फेरसमध्ये आपल्याकडं ईडीटीए फेरस असेल, चिलेटेड फेरस असेल बरोबर. किंवा न्यूट्रिप्रोचं आयर्न असेल, ते आपण देऊ शकतो फवारणीद्वारे किंवा ठिबकद्वारे. ठिबकद्वारे. झिंक मध्ये तसंच आहे. न्यूट्रिप्रोचं झिंक असेल किंवा बाजारामध्ये झिंक सल्फेट असेल किंवा ऑक्साईड फॉर्म मधले ते झिंक आपण वापरू शकतो. ही अन्नद्रव्य आपल्याला द्यावं लागतात. ही झाली सूक्ष्म अन्नद्रव्य. याच्या जोडीला मॅग्नेशियम सारखं जे अन्न घटक आहे तो आपल्याला पायाभूत खतातूनही द्यावा लागतो आणि ठिबकद्वारे किंवा फवारणीद्वारे त्याचाही वापर करावा बरोबर. लागतो. आता जो उल्लेख आपण सल्फरचा केला, तर मसाला वर्गीय पिकांमध्ये सल्फर का लागतं? तर त्याच्यात जे काही तिखटपणा तिखटपणा किंवा तो जो वाढवण्यासाठी. मसाल्याचा जो काही घटक आहे, सुगंध. हा, किंवा तुम्ही जर आल्याचा विचार कराल तर तेलाचं प्रमाण, त्या आल्यामध्ये जे तेलाचं प्रमाण आहे ते वाढवण्यासाठी, हळदीमधलं कर्क्युमिन वाढवण्यासाठी, यासाठी आपल्याला गंधक जमिनीतून ते पीक उचलत असतं. मग गंधकयुक्त जी खतं आहेत, मग नुसतं तुमचं 90% वालं गंधक असेल, 80% वालं गंधक असेल, किंवा गंधकयुक्त खतामध्ये जसं की सिंगल सुपर फॉस्फेट आहे किंवा 20-20-0 यामधलं जे गंधक आहे किंवा पोटॅशियम 0050 किंवा सल्फेट. सल्फेट ऑफ पोटॅश त्यामधलं गंधक आहे, या गंधकाचा आपल्याला तिथं वापर करावा वापर लागतो. करा. मग गंधक आपल्याला पायाभूत खतातूनही द्यावं लागतं आणि आपण ठिबकद्वारे ठिबकवरती, किंवा स्प्रेद्वारे, फवारणीद्वारे पाणीद्वारे वगैरे देऊ वापरू शकतो. शकतो. फवारणीद्वारे जर गंधक दिलं तर त्याचा अन्नद्रव्य किंवा न्यूट्रिएंट म्हणून वापर नाही होणार. त्याचा तुम्हाला बुरशीनाशक किंवा कोळीनाशक एवढाच वापर होईल. जमिनीतून मुळातून गेलेलं जे काही गंधक आहे गंधक किंवा आहे, सल्फर आहे ते न्यूट्रिएंट तेच फक्त म्हणून nutrient उपलब्ध म्हणून, होईल पिकाला. काम करेल. आता आपला दुसरा जो मुख्य प्रश्न होता की आपल्याला अन्नद्रव्य वापर करायचा तर पायाभूत खतं. मित्रांनो, पहिलं तर आपण अद्रक किंवा हळदीचं नियोजन करत असाल तर ते ठिबकवरच करा. कारण आपण जे पाहिलं की पावसावर आधारित करतोय किंवा जमिनीत निचरा होणं गरजेचं आहे, या सगळ्या बाबी जर जुळून आणायच्या असतील आणि चांगलं अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला ठिबक असणं गरजेचं आहे. मग तुमचं नॉन ISI असो किंवा साधं ठिबक असो, लोकल असो, किंवा जर शक्य झालं तर चांगल्यातलं ठिबक तुम्ही ISI मार्क पण करू शकता. पण ठिबकवर व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. ठिबकवर व्यवस्थापन करत असताना आपल्याला बेड बनवायचंय आणि बेड बनवत असताना अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करायचं. व्यवस्थापन करायचं. त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे ते आपण सेंद्रिय खत पाहिलं, सेंद्रिय जे कार्बन. की शेणखत असेल, गांडूळ खत असेल, ॲग्रोस्टारचं संचार संचार किंवा असेल. सहज असेल, हे आपण वापरतोय. सेंद्रिय खत आपल्याला पहिलं वापरायचंय. दुसरं सिंगल सुपर फॉस्फेट, जे आपण SSP वापरू म्हणतो शकतो. आपण ते. SSP गोळी असेल किंवा SSP ची पावडर पावडर असेल, असेल. ती जर वापरली तर आपल्याला गंधक आणि स्फुरद या दोन्ही गोष्टी तिथं जातात. त्याच्या जोडीला पोटॅश वापरायचे. मग जर शक्य असेल तर म्युरेट ऑफ पोटॅश टाळावं आणि सल्फेट ऑफ पोटॅशचा वापर SOP. करावा. SOP ते आपण वापरायचे. त्यानंतर आपल्या अद्रकला किंवा हळदीला जे जमिनीतून जे काही कीड किंवा जे काही बाकीचे प्रॉब्लेम येणार आहे म्हणजे त्यासाठी दाणेदार जमीनजनित बुरशी म्हणू बुरशी- शकतो किंवा जमीनजनित कीड. कीड म्हणू शकतो. तर त्यासाठी आपण कॉपरयुक्त बुरशीनाशकाचा वापर करू शकतो या खतांसोबत, किंवा आपण ठिबकने सुद्धा याचा वापर करू शकतो. आणि किडीच्या बाबतीत जर सांगायचं तर या खतामध्ये दाणेदार जे काही कीटकनाशक बाजारामध्ये विविध उपलब्ध आहेत तर त्यापैकी एकाचा वापर करू शकतो. निंबोळी पेंड कंपल्सरी, किंवा ज्याला आपण काय म्हणतो ना, अवश्यपूर्व निंबोळी पेंड वापरावी. निंबोळी पेंडचा वापर केल्यामुळे जमिनीतल्या ज्या काही किडा असतील त्यांना परावर्तित करण्याचं काम करतं. सूत्रकृमीची जी काही समस्या आहे ती आपल्याला पुढे येऊन भेडसावत नाही. आणि खास करून अद्रक जर करत असाल तर सूत्रकृमीपासून आपल्याला जपायचं असेल तर आपल्याला निंबोळी पेंडचा वापर करायचा. या सगळ्या गोष्टी आपल्याला जमीन तयार करत असताना किंवा बेड बनवत असताना वापरणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर जे आपण लागवडीपासून पुढे किंवा उगवणीनंतर जे नियोजन करणार 20-25 आहे, दिवसानंतर. तर त्यावेळेस आपण विद्राव्य खतं असतील किंवा टॉप ड्रेसिंगचे काही 1-2 डोस असतील ओके. किंवा काही फवारण्या असतील त्यातून त्या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपण सांभाळू शकतो. जसं की शेतकरी मित्रांनो, सरांनी तर सांगितलं की म्हणजे जी काय आपण सेंद्रिय खतं, ऑर्गॅनिक खतांबरोबरच रासायनिक हो. खतांचं सुद्धा जे नियोजन आहे तर हे पायाभूत खतांमध्ये करणं खूप खूप गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये निंबोळी पेंड असेल, DAP असेल, हो. SSP असेल, किंवा ऑर्गॅनिक सेंद्रिय खतांमध्ये तुम्ही जसं ॲग्रोस्टारचं संचार सांगितलं, त्यानंतर चांगलं कुजलेलं शेणखत आहे. बरोबर. तर हा खूप महत्वाचा वाटा आहे या खतांचा, रासायनिक खतांचा आणि सेंद्रिय खतांचा. तर त्यामुळेच 8 ते 9 महिने जे पीक आहे तर हे आपण जमिनीमध्ये घेतोय आणि त्याच्या पोचण्यासाठी जी काही खतांची उपलब्धता आहे हो. तर ती वेळोवेळी जी आहे तर पण ती पिकाला यामध्ये होत एक जाते. गोष्ट लक्षात घ्या की जे शेणखताबद्दल आपण बोलतोय, शेणखत आपलं घरगुती असेल किंवा विकतचं असेल, बरोबर. तर शेणखत हे कुजलेलं पाहिजे. चांगलं कुजलेलं हा, पाहिजे. कुजलेलं का असावं? तर शेणखत कुजण्याची प्रक्रिया जर जमिनीच्या बाहेर झाली तर जमिनीतले अन्न घटक ते कुजण्यासाठी वापरणार नाही, आणि जमिनीत गेल्यानंतर जर ते कुजण्याची प्रक्रिया करेल तर ते अन्न घटक आपल्या पिकाला पुरवणार नाही. ते पहिलं कुजण्यासाठी वापरेल, आणि कुजण्यासाठी वापरण्यासोबतच त्यातून जे काही शेणखत कुजत असताना किंवा कोणतंही सेंद्रिय कर्ब जमिनीत कुजत जमीन- असताना जे काही गॅस बांधतात
त्या गॅसचा विपरीत परिणाम आपल्या पिकावर होतो पिकावरती आणि त्याची होतो. वाढ किंवा त्याची जी काही फुटवा आहे तर त्याला सुरुवातीला बाधा येऊ शकते. त्यासाठी आपल्याला शेणखत कुजवण्याची प्रक्रिया ही आपल्या लागवडीच्या आधी करणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, ज्यावेळेस तुम्ही बियाणं आणताय, जे बेनं तुम्ही निवड करताय. हळदीचं करताय किंवा बेनं तुम्ही अद्रकचं आणताय, तर बेनं आणल्यासोबतच तुम्हाला पुढचं काम करायचंय का शेणखत त्याच वेळेस आणायचंय. शेणखताची तयारी मग करायची. शेणखत आणून तुम्ही जर आपल्या बांधावर ठेवलं, त्याच्यावर कुजवणारे जे काही जीवाणू वाढवले, थोडंफार पाणी मारलं आणि ते कुजवलं, तर साधारणपणे 45 दिवस खूप होतात चांगलं दीड कुजायला. महिना दीड महिन्यात आपलं एकदम चांगलं कुजून मिळतं. मग तुम्हाला जर कच्चं शेण मिळत असेल तर दीड महिन्यात तुम्हाला कुजवावं लागेल. कुजवावं लागेल. जर तुम्हाला थोडंफार कुजलेलं शेणखत मिळालं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी एक साधारण 15 दिवस 20 दिवस जरी तुम्ही ती प्रक्रिया केली तरी अप्रतिम असं तुम्हाला खत मिळतं. मित्रांनो, 10 ट्रॉली शेणखत न कुजलेलं वापरता किंवा काय म्हणतो ना त्याला, कमी कुजलेलं वापरता, त्याच्याऐवजी 4च ट्रॉली वापरा, पण कुजलेलं कुजलेलं वापरा. वापरा. तुम्हाला त्याचा 100% परिणाम जाणवेल. अशा पद्धतीने आपल्याला एक काळजी जी शेणखत किंवा सेंद्रिय खत निवडताना आणि वापरताना आपल्याला घ्यायची. अन्नद्रव्यांबद्दल तर सांगितलं, हो. पण आता जसे की अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन केल्यानंतर वेळ येते ती बियाणं निवडीची. हो. आता बरेचसे शेतकरी जे आहेत की घरगुती बियाणं वापरता हा. किंवा शेजारच्याचं बियाणं विकत घेता बरोबर. किंवा दुसऱ्या कोणत्या एखाद्या मित्राकडनं बियाणं विकत घेता. हो. बरोबर. तर हे बियाणं निवड करत असताना जशी काळी जमीन असेल, चुनखडीयुक्त जमीन असेल किंवा मध्यम प्रकाराची जमीन असेल, तर कोणत्या जमिनीच्या प्रकारानुसार वाणांची निवड केली पाहिजे. हा. आणि जसे की आलेबद्दल आणि हळदबद्दल जी काही वाण आहे सध्या मार्केटमध्ये प्रचलित आहे किंवा व्यापारी लोकांची जास्त मागणी आहे त्या बरोबर. वाणांची, तर असे आल्लीचे कोणते वाण जे आहेत तर ते शेतकऱ्यांनी निवड करायला पाहिजेत. नक्कीच जे बेने निवड आहे तर ती गोष्ट महत्वाची. दोन्ही म्हणजे तुम्ही हळद पिकाचा विचार करा किंवा अद्रक आल्याचा करा. करा, तर तुम्हाला बेने निवड ही चांगली जमली पाहिजे. बेने निवड जर तुमचं घरचं बेणं असेल तर हळदीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तुम्हाला जितकं शक्य आहे तितका जेठा गड्डा किंवा जो मधला गड्डा आहे मधला गड्डा तो डायरेक्ट वरती वरती येतो. झाडच त्याला येतं, तर जिथून झाड येतं तर तो त्रिकोणी गड्डा किंवा ज्याला मुळं दिसतात डोळ्यांनी, तर ती मुळं आलेला जो गड्डा दिसतो त्याची निवड तुम्ही जितकी जास्त कराल तितकं तुमचं उत्पादन जास्त आहे, जर तुमचं घरगुती बियाणं असेल. परंतु तुम्ही जर विकतचं बियाणं घेत असाल तर तुम्हाला कोणताही शेतकरी फक्त जेठा गड्डा देणार नाही, कारण बरोबर. जेठा गड्डा जर तुम्हाला दिला तर त्याचं तिकडे हळदीचं उत्पादन घटेल. जे काही आहे ते घटेल किंवा त्यालाही पण लागवड करायची असेल तर तो देणार नाही. मग आपण असं गृहीत धरू की साधारण 20% तो जेठा गड्डा आपल्या शेतामध्ये आला पाहिजे किंवा बेण्यामध्ये आला पाहिजे. 20 ते 25% जर आपण दुसरीकडून बेणं घेतोय तर. हा जेठा गड्डा का महत्वाचा, तर जेठा गड्डाला येणाऱ्या जे काही शेजारचे कडे असतात तर ते तिथपर्यंत चांगलं असतं. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो ना, तो जो मातृकंद आहे त्याच्या शेजारी येणारे जे अंगठे म्हणू शकतो आपण, बरोबर. त्याला जे फुटवे फुटतात तर ते साधारण अंगठ्यापेक्षा जाड असतात आणि त्याच्यावर साधारणपणे आपल्याला जर त्याच्या रेषा पाहिल्या किंवा त्याचे डोळे पाहिले तर साधारण 3 ते 5 डोळे आपल्याला तिथं पाहायला मिळतात. म्हणजे मग एकंदरीत जेठा गड्डा जर गड्डा घेतला सोडला तर शेजारचं त्याच्या बरोबर. जवळच लगेच अंगठ्याच्या आकाराचं अंगठ्यापेक्षा असतं. जाड किंवा अगदी पायाच्या अंगठ्या इतकं पण जाड, तर त्या अंगठ्याच्या आकाराचं आणि साधारण 3 डोळे कमीत कमी असलेलं बेणं आपल्याला फक्त निवडायचे. आता जितके डोळे त्या बेण्याला असणार तितके फुटवे तुम्हाला मिळणार. फुटवे जास्त हो. भेटणार. तुम्हाला साधारणपणे 14,000 15,000 16,000 रोप 1 एकरला लावायची. लागवड. म्हणजे साधारण 14-15 हजार बेणं तुम्ही निवडताय. एका बेण्याचं वजन सरासरी 30 ग्रॅम पासून तर 50 ग्रॅम असतं. म्हणजे जेठा गड्डा जर घेतला तर 50 ग्रॅमचा आणि जे जर तुम्ही अंगठ्यासारखं जर घेतलं 30 ग्रॅम तर पर्यंत ते भरेल. 30 ग्रॅमच्या पुढचे असतील. क्रायटेरिया एवढाच ठेवायचा आहे की त्याला डोळे असावेत आणि ते डोळे साधारण फुगीर असावेत. फुगीर असावे, टपोरे आता असावे. डोळे कधी फुगतात, तर तुम्ही ज्यावेळेस मागच्या वर्षीची हळद काढली, हळद काढून जर ती झाडाखाली सावलीला सुकवली आणि साधारण 1.5-2 महिन्याचा कालावधी गेला तर बरोबर. डोळे फुगायला चालू होतं. म्हणजे त्यामध्ये जी सुप्तावस्था असते ती ऑटोमॅटिक नैसर्गिक पद्धतीने ती बाहेर चालू पडायला होतं, चालू बरोबर. होते आणि ती ज्यावेळेस बाहेर पडायला चालू होते त्यावेळेस ते डोळे फुगतात आणि डोळे फुगलेली परिस्थिती असेल तर ते बेणं जर तुम्ही लागवडीस वापरलं तर तुम्हाला काय होणार आहे, जर तुम्ही साधारणपणे 8 क्विंटल ते 10 क्विंटल बेणं लावताय तर त्यातून 70-80% आपली उगवण क्षमता होईल. बरोबर. म्हणजे 80% चांगल्या ज्यावेळेस पद्धतीने शेतकरी अंकुरण सोयाबीन होईल. लावतात किंवा मका लावतात त्यावेळेस शेतकरी हे गणित लावतात की 40 किलो सोयाबीन पेरलं आणि त्यातलं जर 70% उगवतंय तर माझं 1 एकर मध्ये चांगली सोयाबीनची झाडांची संख्या होते. हे ढोबळ गणित शेतकऱ्यांचं असतं बेण्याच्या बाबतीत, बियाच्या बाबतीत, म्हणजे 70% जर. तसंच हे बेण्याच्या बाबतीत आहे. जर डोळे चांगले असतील, जर तुम्ही योग्य बेणं निवडलं असेल आणि ते जर बेणं तुम्ही लावलं तर तुम्हाला जे जर्मिनेशन आहे ते ऍक्च्युअली 60-70% पुढे मिळेल आणि मग झाडांची संख्या जी झाडांची तुमची एकरी जी संख्या आहे ती मेंटेन राहते, maintain होईल आणि ती जर मेंटेन झाली, फुटव्यांची संख्या मेंटेन झाली तर तुमचं उत्पादन उत्पादन वाढतं. एका बेण्यापासून कमीत कमी 3 ते 5 फुटवे आपल्याला मिळाले पाहिजे, हा उद्देश आहे. त्यासाठी 3 पेक्षा जास्त डोळे असावे. जितके डोळे आहेत त्याच्या 60 किंवा 70% आपल्याला
त्याच्यातून फुटवे बाहेर फुटवे काढले. हे बेन आणल्यानंतर त्याची सुप्तावस्था मोडलेली असावी. म्हणजे जर काढणी आपण जसं मगाशी पाहिलं की जानेवारीत काढणी झाली तर मार्च पर्यंत आपल्याला थांबावं 3 लागेल. महिने एप्रिल थांबावं नंतर आपण लागवडीस वापरू शकतो. जर फेब्रुवारीत काढणी झाली असेल तर आपल्याला एप्रिल पर्यंत थांबावं लागेल. मे नंतर आपण लागवड करू शकतो. करू शकतो. मग हा 3 महिन्याचा कालावधी त्यात जाऊन द्यायचा. ते बेनं आणल्यानंतर आपण त्याची निवड करायची. एकतर ज्या प्लॉटमधून आणतोय तिथं कंदकूच, कंदसड, कंदमाशी किंवा करपा जास्त नसावा. ते बेनं आपल्या परिचित असावं, आपल्या पाहणीतलं असावं. तिथून जर आपण आणलं आणि असे रोगराई मुक्त जर बेनं असेल तर निश्चितच आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये ह्या समस्या कमीत कमी येते. ज्यावेळेस बेनं आणतो त्यावेळेस प्रयत्न करा की बेण्यासोबत माती लागून येणार नाही. बरोबर. कारण म्हणजे ज्या प्लॉटमधून चिटकलेली बेनं नसावी. आणता तिथून जर माती लागून त्याला आली तर त्या मातीतून काही तिकडचे जे काही बुरशीजन्य रोग आहेत किंवा बुरशीचे बीजाणू आहेत ते सुद्धा आपण त्या बेण्यासोबत घेऊन येतोय, हा त्याचा अर्थ झाला. मग त्यासाठी माती लागलेली नसावी. बेनं स्वच्छ बेनं असावं. बेनं आणल्यानंतर आपण सावलीला ते साठवावं. सावलीला साठवून त्याच्यावर जी काही बेनं मध्ये जी काही सुप्तावस्था आहे ती बाहेर पडण्यासाठी साधारण 2-3 महिन्याचा कालावधी जाऊन द्यावा. ढीक करून सावलीला बेनं साठवून त्याच्यावर ऊसाचं पाचट असेल किंवा अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवलं तरी चालेल. अगदी योग्य. ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची त्यावेळेस आपण 8-15 दिवस आधी ते बेनं बाहेर काढून त्याच्यावर साधारण बारदान ओलं करून किंवा बीज प्रक्रिया करून आपण त्याला सुप्तावस्था मोडण्यास मदत करायची. आणि एकदा का आपण सुप्तावस्था मोडण्यास मदत केली की साधारण 15 दिवसाच्या आसपास आपण त्याची लागवड करू शकतो. लागवड केल्यानंतर 15, 21, 25 दिवसापर्यंत ते बेनं उगून येईल. जर डोळे फुगलेले नसतील तर तुम्ही लागवड केल्यानंतर बेनं उगून यायला अगदी 30 दिवस घेईल. 25-30 दिवस लागतात. मग डोळे इकडे सुप्तावस्था जर काढली नाही तर शेतात जाऊन ती सुप्तावस्था काढेल आणि मग उगवून होईल. मग तुमचं प्लॉट पुढे मागवतो. काही फुटवे वर जातात, काही खाली राहतात. ते टाळण्यासाठी आपल्याला आधीच त्याची सुप्तावस्था एकसारख्या आकाराची डोळे फुगणं महत्वाचे ते आपल्याला करायचे. जे हळदीच्या बाबतीत आहे आपण पाहिलं जेठा कोंब असेल किंवा अंगठ्याच्या जाडीचा असेल ते आपल्याला निवडायचे. आता अद्रक मध्ये काय करायचे? अद्रक मध्ये सुद्धा जो मुख्य कंद आहे तर तो आपल्याला मिळाला तर तो जास्तीत जास्त तो वापरायचा आहे. आणि त्याला बाजूला येणारी जी काही बोट आहे त्याला फिंगर्स म्हणतात तर त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. कोवळं जे अद्रक असेल तर ते आपल्याला टाळायचे. कोवळ्या अद्रकमुळे काय होतं, कोवळं अद्रक जर तुम्ही लावलं तर त्याचा फुटवा लगेच होतो, म्हणजे फुटून लगेच येणार. परंतु मग ते त्याला जोम राहत नाही. आणि जे आलं जुनं आहे तर ते आलं फुटत नाही. त्याचं जे काही साल आहे ती पक्की असते, ती लवकर जर्मिनेट होऊन येत नाही. मग उगवण त्याची लेट होते. परंतु हे उगवून पुढे जातं. मग ते प्लॉट पुढे मागे होण्याची शक्यता असते. ते लवकर उगून आलं की याच्यावर सावली पडून याला ते दाबून टाकण्याची शक्यता असते. त्यासाठी आपल्याला जी निवड करायची तर ती एकसारख्या बेण्याची करायची. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक गोष्ट मी या ठिकाणी नमूद करतो की ज्यावेळेस आपल्याला बेने निवड करायची, ज्या शेतातून आपण बेन आणतोय किंवा आपल्या ओळखीचे शेतकरी असतील, नातेवाईक असतील, मित्र असतील किंवा आपल्या स्वतःच्या शेतातला असेल, ते बेन आणल्यानंतर ते बेन ज्यावेळेस आपल्याला लागवडीस वापरायचे त्यावेळेस हे महिला मजुरांना जर तुम्ही दाखवून दिलं कशा पद्धतीचं बेन पाहिजे, कोणत्या पद्धतीचं नकोय, तर त्यांच्याकडून हे काम खूप चोखपणे होतं. म्हणजे महिला मजुरांकडे ती एक कला असते की त्यांचं कामाची जी पद्धत आहे तर त्यामध्ये अजिबात कुठेही तडजोड नसते. त्यामुळे जर शक्य झालं तर महिला मजुरांकडून याची छाटणी किंवा याचं जे काही वेगळे करायचे ते करून घ्या. आणि त्यानंतरच ते बेन आपण आपल्या पुढच्या लागवडीसाठी प्रक्रियेसाठी आपण ठेवूया आणि पुढे जाऊन त्याचा उपयोग करूया. शेतकरी बांधवांनो, जी काही आता आल्याबद्दल आणि हळदबद्दल जी माहिती दिली तर ती आपल्याला कशी वाटली तर त्याबद्दल कमेंट करून जरूर सांगा. सोबतच ज्या काही तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्या आहे आल्या आणि हळद पिकामध्ये तर त्या कोणत्या समस्या तुम्हाला जास्त बघायला दिसतात तर त्याबद्दलही कमेंट करून जरूर सांगा. जेणेकरून जो काही पुढील व्हिडिओ आपण बनवूया तर त्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण कव्हर करून नक्कीच चांगल्या पद्धतीने जे काही मार्गदर्शन आहे तर ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण करूया. तर विनंती आहे की कमेंट्स करून आपण आपले जे काही प्रश्न आहेत तर त्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत कळवा. सर, आपण हवामानाबद्दल सांगितलं, वाणांबद्दल सांगितलं, बरोबर. पण माझा एक प्रश्न आहे की बरेचसे जे शेतकरी आहे म्हणजे आता पारंपरिक जे शेती करणारे शेतकरी आहे पहिले सरी वरुंब्यावरती लागवड करत होते, बरोबर. त्यानंतर पूर्व मशागतीची जी तयारी आहे जशी आलं आणि हळदीची लागवड करायची आता तर त्या अगोदर जमिनीची तयारी जी आहे तर ती कशा पद्धतीने करायला पाहिजे. आणि जसं की मी बोललो की पारंपरिक शेती म्हणजे सरी वरुंब्यावरती करायचे. आता कुठं ना कुठं शेतकरी एक टेक्निकल शेतकरी किंवा बेड तयार करून त्याच्यावरती ड्रीप वगैरे टाकून लागवड करतायत. तर याबद्दल जमिनीची पूर्वतयारी कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि जे काही बेड प्रिपरेशन आहे तर त्याची तयारी कशी करायला पाहिजे तर याबद्दल थोडस माहिती द्या. शेतकरी जे अद्रक असेल किंवा हळद असेल याची लागवड 8 महिने 10 महिन्याच्या कालावधीसाठी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नांगरणी त्या शेताची झालेली असेल असं आपण गृहीत धरू.
कारण आपल्याला 10 महिने ते पीक चालवायचंय, म्हणजे आपल्याला आपल्या जमिनीची मशागत ही, खोलगट नांगरणी खोलगट करणं नांगरणी गरजेचं केली आहे. पाहिजे. नांगरणी करण्याचा दुसरा उद्देश काय, की ज्यावेळेस आपण नांगरणी करतो तेवढी माती आपण काढतो, जेवढी माती काढतो तेवढी माती आपल्याला बेड बनवण्यास मदत होते. खोल नांगरट करून आडवी उभी फन्नी केली आणि त्यानंतर रोटावेटरनी किंवा जमीन फन्नीच्या साह्याने आपण जर जमीन भुसभुशीत केली भुसभुशीत केली. तर बेड बनवणं सोपं जातं. बेड का बनवायचे, तर साधारणपणे आपल्याला लागवड करायची तर 4.5, 5 किंवा 6 फुटाच्या सरी सरी, किंवा बेड, बेडची बेड. आपल्याला हे ठेवायचं, अंतर ठेवायचं. म्हणजे आपल्या ठिबकचं नळीचं व्यवस्थापन कसं आहे, 4.5चं असतं, काहींचं 5चं आहे, काहींचं 6चं आहे, तर त्या हिशोबाने 2 बेड मधलं अंतर. आता त्या बेडचा जो खालचा भाग आहे जमिनी लगतचा, तर तो साधारणपणे 2.5 ते 3 फुटापर्यंत रुंद असावा रुंद असावा आणि वरती तो बेड साधारण असा आतल्या बाजूला झुकलेला आणि वरचा जो सगळ्यात वरचा भाग आहे तर तो 2 फूट कमीत कमी रुंदी 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 आपण असावी. म्हणू हा. शकतो. ती कमीत कमी 2 फूट असावी. ती 2 फूट का असावी, तर आपण जे लागवड करणार आहे अद्रकीचं बेन असेल किंवा हळदीचं असेल, तर त्या आपल्या बेडची जी काही 2 फुटाचा जो बेड आहे त्याच्या सेंटरला एक लॅटरल नळी असेल नळी असेल. ठिबकची, त्याच्या अर्धा फूट इकडे आणि त्याच्या अर्धा फूट इकडे आपण त्याची लागवड करणार आहे. म्हणजे 1 फूट 2 मधलं अंतर झालं. त्यानंतर अर्धा फूट त्याला तिकडं मार्जिन पाहिजे, वाढण्यासाठी जागा पाहिजे आणि ज्यावेळेस इकडे फुटवे होतील त्यावेळेस ती जागा त्याला गरजेची उपयुक्त राहील. आणि इकडे पण पाहिजे. आणि दुसरं असं की बेड पावसाचा कालावधी आहे, पहिला पाऊस दुसरा पाऊस, त्यामध्ये तो बेड ढसाळण्याची पण शक्यता आहे. म्हणजे वरचा भाग जास्त निमुळता न होण्यासाठी म्हणून आपल्याला काळजी घ्यायची, वरचा भाग कमी निमुळता असावा. 3 फूट जर खाली असेल तर वर 2.5 किंवा 2.25 फुटापर्यंत मर्यादा ठेवायची. खाली 2.5 असेल तर वरती 2 2 फुटापर्यंत करायची. फुटापर्यंत पाहिजे. जी उंची जी म्हणतो आपण, तर हळद पिकामध्ये आपल्याला 1 फुटापेक्षा कमी उंचीचा बेड नसावा. हळदमध्ये आपण हे सांगण्याचं कारण असं की हळदमध्ये आंतर मशागतीची जी काही पद्धत आहे तर ती खूप प्रचलित नाही, की बेड मधली खालची मधली माती काढून बेडवर टाकणे, ही काय फार प्रचलित नाही. पण तीच अद्रक मध्ये प्रचलित आहे. त्यामुळे अद्रकचा साधारण अर्धा फुटापेक्षा उंच झाला तरी चालेल. तरी चालेल. कारण का, जी मध्ये माती येते ती शेतकरी फावड्याच्या साहाय्याने काढून अद्रकीच्या वरून टाकत असतात, जे अद्रकीला भर पण होते आणि त्या मातीचा त्याच्यावर आपण वापर केल्यामुळे जे खाली अद्रक पोचण्यासाठी जी जागा पोचण्यासाठी जी मिळते जागा मिळते. तर ती खूप चांगली मिळते. मग अद्रकीमध्ये कदाचित आपला बेड अर्धा फुटाचा वगैरे असेल उंचीला तरी चालेल, पण हळदीमध्ये तो 1 फुटापेक्षा कमी नसावा. कमी नसावा. आपल्या जमिनीचा निचरा चांगला आहे असं गृहीत धरून 1 फुटाचा तो बेडची उंची असावी. जर निचरा थोडासा कमी जास्त आहे किंवा आपल्याला जर साशंकता आहे की निचरा योग्य आहे की नाही, तर त्या परिस्थितीमध्ये शक्य असेल तर 1.5 फुटापर्यंत 1 आपण उंची फुटापर्यंत आपण ठेवू ठेवू शकतो. शकतो. जितकी जास्त उंची तितका निचरा चांगला होईल आणि तुमच्या अद्रकीला किंवा तुमच्या हळदीला तुम्हाला पोषक वातावरण ठेवता येईल. अद्रकीचं ज्यावेळेस व्यवस्थापन करता, आल्यामध्ये आपण मधली माती साधारण 30 दिवसांनी, 60 दिवसांनी, 90 दिवसांनी 2-3 वेळा आपण ती चढवतात. काढून वरती टाकत असतो, माती चढवत असतो. त्यामुळे आपल्याला तिथं थोडी उंची कमी ठेवली बेडची तरी चालू शकतं. 2 ओळीतलं अंतर जे तर ते आपण 1 फूट म्हणजे साधारण जे 30 सेंटीमीटर ते आपण त्याच्यातलं अंतर ठेवणार आहे आणि त्यानंतर बेडच्या दोन्ही बाजूनी साधारण अर्धा फूट जागा अर्धा शिल्लक फूट. राहणार आहे आणि अशा पद्धतीने आपण त्याची लागवड नियोजन करणार आहे. मग आपल्याला हा बेड तयार करणं खूप गरजेचं आहे आणि बेड तयार करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे, मग ती नांगरणी आली, त्यानंतर फन्नी आली आणि रोटावेटर मारून माती भुसभुशीत करून जमीन मोकळी एकसारखी एक लेवल करणं लेवल करणं गरजेचं आलं आहे. आणि त्यानंतरच ते आपल्याला शक्य आहे की आपण तो बेड चांगला बनवू शकतो. बेड बनवत असताना ज्यावेळेस बेड अंतिम टप्प्यात येतो त्यावेळेस आपल्याला तिथं सेंद्रिय खत आणि जे काय आपण बेसल डोस सांगितला होता, जसं SSB, DAP किंवा पोटॅश यासारखी जे काही घटक आहेत म्हणजे ते तर त्या बेडमध्येच भरून घेणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. एकदा का बेडमध्ये भरून घेतलं की ते व्यवस्थित मातीमध्ये मिक्स होईल आणि आपल्याला तिथं अद्रक असेल किंवा आपली हळद असेल ते लागवडीस आपण तो बेड वापरू शकतो. जसं की आता आपण सांगितलं बेडचं अंतर किती ठेवायला पाहिजे, बरोबर. पण आता आलं आणि हळद हे हो. दोन्ही पण कंदवर्गीय बरोबर. पिकं आहेत, बरोबर. तर याच्यामध्ये एकरी दोघांचं जे काही बियाणं आहे, बरोबर, किंवा जे काही क्विंटल आहे, हो. तर ते बियाणं एकसारखंच बियाणं लागतं किंवा किती क्विंटल बियाणं 1 एकरला लागायला पाहिजे आणि 2 कंदांमध्ये किती अंतर ठेवायला पाहिजे, जेणेकरून जे आपण फुटवे ठेवणार आहेत हो. तर ही फुटव्यांची संख्या जी आहे तर ती योग्य राखण्यात मदत होईल आणि त्याला जी काही जागा पाहिजे फुटवे वाढण्यासाठी हो. ती जागा मेंटेन राहील. बरोबर. तर याबद्दल काय सांगशाल की 2 कंदांमध्ये किती अंतर ठेवणं योग्य आहे? आता साधारणपणे 8 ते 10 क्विंटल बेनं शेतकरी वापरत असतात. 8 8 ते 10 क्विंटल बेण्यातून आपल्याला 1 एकर क्षेत्र लागवडीस बरोबर येतं बरोबर. आणि दोन्ही असेल, अद्रकीचं पण तेच आहे आणि हळदीचं पण तेच आहे. कारण 30 ग्रॅमच्या पुढचं आणि 50 ग्रॅम पर्यंत आतलं. आपण बेनं वापरतो. दोन्हीचं बियाण्याचं वजन तेवढंच असल्यामुळे आपण त्याचं जे काही वापर आहे तर तो 8 ते 10 क्विंटल करतो.
आता जो तुमचा प्रश्न आहे की आता 2 ओळीतलं अंतर आपण पाहिलं, जे 1 फूट आपण ठेवलं, ठिबकच्या नळीच्या अर्धा फूट इकडे, ठिबकच्या नळीच्या अर्धा फूट इकडे, दोन्ही दोन्ही अर्धा 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 फूट ठेवलं. त्यापेक्षा जास्त ठेवू शकत नाही, कारण का तर ठिबकच्या नळीतून येणारं जे पाणी तर ते 1 फुटापेक्षा जास्त बाहेर एक जाणार नाही. सारखं जाणार नाही ते. दोन्हीकडे सारखं मिळावं. आणि ठिबकच्या नळीच्या पाण्यासोबत आपण जे विद्राव्य खतं वगैरे जे वापरणार आहे, वॉटर सोल्युबल. तर ते वापरत असताना ते आपल्याला एकसारखे मिळावेत, यासाठी 30 सेंटीमीटर पेक्षा जास्त अंतरावर आपण नळीच्या दोन्ही बाजूला ठेवू शकत नाही. ही एक पहिली अट आहे. म्हणजे आपल्याला अर्धा फूट नळीच्या इकडे, अर्धा फूट लॅटरलच्या तिकडे ठेवायचं. आता 2 जे काही बेन असतील त्यातलं अंतर किती ठेवायचं? 2 2 कंदांमधलं अंतर. कंदामधलं अंतर. तर ते अंतर आपण कसं ठरवणार? साधारणपणे अर्धा फूट ते अंतर असावं. परंतु अर्ध्या फुटाच्याही पुढचा नियम असा आहे का जिथं आपल्याला डोळ्यांची संख्या कमी जाणवते, बरोबर. ज्या बेण्यामध्ये आपल्याला जर बेनच आपल्याकडे स्वतःच आहे परंतु डोळ्यांची संख्या कमी, तर त्या परिस्थितीत आपण तेच वापरणार. डोळ्यांची संख्या कमी असेल तर ते अर्ध्या फुटापेक्षा अंतर कमी करा, कमी 4 करू इंच शकतो वगैरे आपण. आपण ते अंतर करू शकतो. जर आपल्याकडे त्या बेण्याला डोळे 5 पेक्षा जास्त डोळे आहेत, तर आपण ते अंतर 6 इंचाऐवजी 8 इंचावर पण नेऊ शकतो. जितके डोळे जास्त आहे तितके तुम्हाला फुटवे मिळणार आहे आणि तितकं तुमचं जागा लागणार आहे साईडला. जमीन व्यापण्यासाठी त्याची मदत होणार आहे. बेण्यावर असलेल्या डोळ्यांच्या संख्येवर आपल्याला ठरवायला लागेल. हळदीचा जेठा कोंब वगळता जे काही हळदीचे तुम्ही अंगठे वापरलेत किंवा अद्रकीचं जे काही बेनं वापरले, त्याच्यावर असणारे डोळे तुम्ही पाहून घ्या. सरासरी काढा त्या डोळ्यांची. 100 तुम्ही चेक केले आणि तुमच्या लक्षात आलं की 5 हून अधिक डोळे माझ्याकडे आहेत, जास्त आहेत. तर त्या त्याच्यावरून परिस्थितीमध्ये अंतराचं 6 ते आपण 8 इंच आपण जाऊ शकतो. जाऊ शकतो. जर आपल्या लक्षात आलं 5 डोळे पण नाही आपल्याकडे, 5 पेक्षा कमी डोळे, 3-4 डोळे वगैरे, तर आपण 4 इंच 5 इंचावर जाऊ शकतो. म्हणजे अंतर कमी करावं लागेल अंतर त्यावेळेस कमी करावं लागेल. थोडंसं बियाणं आपल्याला 8 क्विंटल ऐवजी 11-12 क्विंटल पर्यंत जावं लागेल. तर त्यावरती आपलं अंतर ठरेल आणि मग आपल्याला एकरी रोपांची संख्या किंवा जी बेण्याची संख्या आहे ती 14-15 हजाराच्या आसपास आपल्याला मर्यादित राहते. जसं आता आपण सांगितलंच बियाणाची निवड वगैरे बऱ्यापैकी शेतकरी बांधवांना माहिती भेटलेलीच आहे. हो. तर वाहनांबद्दल काय सांगशाल की म्हणजे आल्यामध्ये कोणते असे प्रचलित वाहन हो. आहे जे की वाहनांची निवड आपण करणं गरजेचं आहे आणि हळदमध्ये असे कोणते वाहन आहे की ज्या वाहनांची निवड आपण जर केली तर व्यापाऱ्यांची जी पसंती आहे तर त्या वाहनांकडे जास्त असते किंवा वाहनांमध्ये पण बरेचसे असतं की 200 दिवस असेल, 210 दिवस हो. असेल, तर अशा पद्धतीने कोणत्या वाहनांची निवड करायला पाहिजे? जसं आपण उल्लेख केला की व्यापाऱ्यांकडून असलेली मागणी, त्यानंतर आपल्याकडचं असलेलं एकंदरीत वातावरण आणि आपल्या आसपासच्या परिसरामध्ये होणारा वाण, तर या दोन्ही तिन्ही गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. जर तुम्ही हळद पिकामध्ये गेले तर कर्क्युमिनचं प्रमाण जिथं जास्त आहे, तर जेवढी जास्त कर्क्युमिन तेवढं त्याला भाव आहे, भाव जास्त. परंतु तेवढं त्याचं उत्पादनही कमी आहे. मग त्या सगळ्याची आपल्याला एक गोळाबेरीज करून आपल्याला निर्णय घ्यावा लागेल कोणता वाण निवडायचा. अद्रक मध्ये जर गेले तर अद्रक मध्ये पण असंच आहे, तेलाचं प्रमाण किंवा जो तिखटपणा आहे तो कोणामध्ये जास्त आहे, सुगंध, तर त्यावर अवलंबून आहे. म्हणजे आपल्या सातारचा जर आल्याचा विचार केला तर त्याला निश्चितच बाजारात मागणी किंवा भाव जास्त असतो. आणि तेच जर तुम्ही कर्नाटक किंवा बँगलोरचा आल्याचा विचार केला तर बाजारामध्ये त्याला मागणी कमी किंवा भावही कमी असतो. मग त्या अनुषंगाने आपल्याला वाहनांची निवड करायची. आता जर आपण हळद पिकाचं वाहनाचा विचार केला तर हळद पिकामध्ये जी सगळ्यात जास्त प्रचलित असणारी जी जात आहे तर ती सेलम आहे. सेलम तो हळदीचा जो वाण आहे तर तो गर्द पिवळ्या रंगाचा आहे. त्याचा जी काही हळकुंड आहे तर त्याची साल आहे ती पातळ येते. साधारणपणे सप्टेंबर-नोव्हेंबर महिन्याच्या आसपास त्याला फुलं दिसतात. त्या हळदीचं ते एक वैशिष्ट्य. आणि 5 फुटापर्यंत त्याची वाढ होते. 9 महिने कालावधी पक्वतेला लागतो आणि याच्यामधलं जे कर्क्युमिन आहे तर ते साधारण 4 ते 4.5% च्या आसपास कर्क्युमिन त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये कर्क्युमिनचं प्रमाण याहूनही जास्त आहे. याहूनही काही हळद जास्त आहे. तर सेलम हा प्रचलित वाण आहे. त्या खालोखाल राजापुरी एक हळद आहे ती प्रचलित आहे. त्याचाही गर पिवळा आहे. त्यानंतर त्याचं जे हळकुंड आहे तर ते आखूड येतं, जास्त लांब येत नाही, छोटं येतं. तर आखूड हळकुंड असली तर ती राजापुरीची ओळख आहे. त्यानंतर याचं उत्पादन कमी आहे परंतु ती लोकप्रिय जास्त आहे आणि हिला फुलं दिसण्याची जी काही शक्यता आहे तर ती क्वचितच आहे. म्हणजे कमी प्रमाणामध्ये राजापुरीच्या हळदीमध्ये आपल्याला फुलं दिसतीलच असं नाही. साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी आहे आणि राजापुरी मधलं जे काही कर्क्युमिन आहे ते 6% पुढे. उत्पादन कमी आहे पण कर्क्युमिन जास्त आहे, की मी मगाशी उल्लेख केला होता त्याप्रमाणे इथं आपल्याला जाणवतं. पुढचा जो वाण आहे तर तो कृष्णाची खासियत अशी, त्याचं नावच कृष्ण आहे, म्हणजे तो गर पूर्ण पिवळसर नाही, थोडासा सफेद पिवळसर, म्हणजे पांढरट पिवळसर आहे. त्यानंतर लांब आणि जाड त्याचं हळकुंड येतं, म्हणजे हळकुंडाची जाडी जास्त आहे, लांबी जास्त आहे. पानांचा रंग फिकट पिवळसर येतो, म्हणजे हिरवेपणा पानांमध्ये जाणवत नाही, तर पिवळसरपणा आपल्याला जाणवतो. त्यानंतर 8 ते 9 महिन्यात हे पक्व होते. कृष्णा या हळदीचं जे काही कर्क्युमिन आहे तर ते फक्त 2.8%, म्हणजे
तुलनेने खूप कमी आहे. खूप कमी मग 2.8% कर्कुमिन असल्यामुळे आपल्याला कृष्णा जातीचं उत्पादन कदाचित जास्त जास्त असेल, परंतु कर्कुमिन कमी असल्यामुळे भाव आपल्याला तुलनेने कमी म्हणजे मिळणार. व्यापाऱ्यांची मागणी थोडी कमी कमी असेल असणार. याच्यात. त्यानंतर टेकूरपेठा हळद आहे, जी की फिक्कट पिवळा त्याचा गर आहे आणि जी पानं आहेत त्या पानांना पण सुगंध असतो. त्याची जी काय हळद पावडर आहे त्याचा चव आणि वास हाही वेगळा आहे टेकूरपेठा. म्हणजे पानांना ज्या अर्थी बाकीच्यापेक्षा वेगळा आहे. रंग किंवा पानांना ज्या अर्थी आपल्याला सुगंध आहे त्या अर्थी त्या हळदीला पण त्याच पद्धतीचा सुगंध किंवा वास येतो. 8 ते 9 महिन्यात टेकूरपेठा ही पक्व होते, परंतु कर्कुमिन 1.8% म्हणजे आतापर्यंत जेवढ्या आपण हळदी पाहिल्या त्या वाणांमध्ये सगळ्यात कमी सगळ्यात कमी जे याच्यात आहे. टेकूरपेठामध्ये आपल्याला आढळतं. वायगाव ही खूप प्रसिद्ध जाते विदर्भामध्ये. हिचं प्रमाण लागवडीचं मोठं आहे, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाचा. तर वायगाव त्या भागातली ती प्रसिद्ध अशी जाते आणि गर्द पिवळा तिचा गर आहे. तिची पण पानं चमकणारी दिसतात आणि त्याला जी काही चव आहे हळदीला तीही खूप चांगली वायगावला. या वायगावची खासियत अशी की याच्या सगळ्या झाडांना आपल्याला फुलं दिसतात. म्हणजे फुलं येण्याचं जे म्हणजे प्रमाण आहे 90% ते 100% पर्यंत वायगावमध्ये आहे. आपल्याला चांगलं आहे. वायगावचं जे पक्वता आहे तर ती खूप कमी कालावधीत म्हणजे 7-7.5 महिन्यात पक्व होणारी ही वायगाव एकमेव जाते जिची पक्वता कमी आणि कर्कुमिन खूप जास्त आहे. तिचं कर्कुमिन 6 ते 60% म्हणजे आतापर्यंत जेवढ्या आपण पाहिल्या त्यामध्ये सर्वाधिक जी आहे तर ती वायगाव म्हणलं वायगाव. तरी चालेल अशा पद्धतीची तिचं कर्कुमिन आहे. मग तिचं आपल्याला व्यापाऱ्यांकडून मागणी किंवा जे बाजारात त्याला भाव मिळणार आहे तर तो तुलनेने नक्कीच जास्त असेल. फुले स्वरूपाची आपली राहुरी विद्यापीठाने संशोधन केलेली जात आहे. तर ती फुले स्वरूपा सिलेक्शन पद्धतीने म्हणजे काही साऊथ मधून किंवा दक्षिण भारतातून आणलेल्या जातींमधून एक निवड पद्धतीने केलेली जाते फुले स्वरूपा, जिचा गर पिवळा येतो, सरळ आणि लांब हळकुंड येतं. कंदमाशीला प्रतिकारक्षम आहे. म्हणजे कंदमाशीची जी समस्या इतर हळदीमध्ये आल्यानंतर जास्त उत्पन्नात जी घट येते तर ती फुले स्वरूपामध्ये त्या तुलनेत कमी येते. अशा पद्धतीने कंदमाशीला थोडीशी सहनशील असणारी जाते. 8.5 महिने हिचा पक्वतेचा कालावधी आहे आणि 5% जास्त कर्क्युमिन या फुले स्वरूपामध्ये आहे. अशा पद्धतीने राहुरी विद्यापीठाकडून संशोधित केलेली ही एक चांगली जाते. तर मग आपण सेलम असेल, राजापुरी असेल, कृष्णा असेल, टेकूरपेठा असेल, वायगाव असेल वायगाव. किंवा फुले स्वरूप असेल यापैकी कोणत्याही हळदीचा विचार करू शकता. आता बाजारामध्ये अजून एक ट्रेंड आलाय, आंबे हळद ही लागवड केली जाते. ती आंबे हळद औषधी गुणधर्म आहे. गुणधर्म तिच्यात आहे. तिचंही आपल्याला उत्पादन किंवा तिची काय म्हणतो ना जे खात्रीशीर वाण आहे तर त्याचं जर बियाणं मिळत असेल तर ते आपण विचार करू शकतो. अजून एक नवीनच ट्रेंड पाहायला मिळालाय की काळी हळद. काळी हळद म्हणजे उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी आपल्याला ही पाहायला मिळाली. तर काळी हळद म्हणजे नाव तिचं जरी काळा असलं तरी तिचे जो हळदीचा रंग आहे तर तो पिवळसर नाही, तर तो साधारण काळपट किंवा जांभळसर रंगाचा आहे. तर ती काळी हळद तिचाही आयुर्वेदिक गुणधर्म आहे. त्याचंही आपल्याला योग्य किंवा काय म्हणतो ना ओरिजिनल बियाणं मिळालं तर कदाचित आपण त्याचाही विचार लागवडीसाठी करू शकतो. अशा पद्धतीने या हळदींच्या जातींची निवड आपल्याला आपल्या अनुभवानुसार किंवा आपल्या करू शकतो. आसपासच्या मार्केटच्या गरजेनुसार आपल्याला करता येईल. जसं सर तुम्ही सांगितलं की काहींमध्ये फुलांची संख्या जास्त आहे, हो. काहींमध्ये फुलांची संख्या नाही कमी आहे, हो. बरोबर. तर याचा उत्पन्नावरती काही परिणाम होतो का? नाही, म्हणजे हा एक गुणधर्म आहे त्या पिकाचा. फुल अद्रकीचं पण तसंच आहे आणि हळदीचं पण तसंच आहे. त्या पिकाचा काय म्हणतो ना तजेलदार किंवा दर्जेदार पीक येण्याची जी परिस्थिती ती बनली की आपल्याला फुलं त्याला जाणवतात. त्याचा उत्पन्नाशी तसा काही संबंध नाही. कारण बरेचशा शेतकऱ्यांच्या प्रश्न असतात हो. की माझ्या अद्रक पिकामध्ये किंवा हळद पिकामध्ये फुलं कमी दिसत आहे कमी किंवा फुलं जास्त दिसत आहे, बरोबर. फुलं जास्त दिसली तर पीक जास्त हेल्दी आहे असं आपण Healthy, समजावं. बरोबर. आणि आपण काही व्हरायटी आहेत कधी फुलं येतच नाही तर त्या परिस्थितीमध्ये आपण तो म्हणजे याचा उत्पन्नावरती काही परिणाम परिणाम नाहीये. म्हणजे वायगाव सारखी जर हळद आहे तर फुलं 100% येणार, सर्व रोपांना येणार, ते रोपांना आपण येणार. गृहीत धरायचं. बाकी कृष्णासारखी तर कदाचित शक्यता आहे येईल नाही येईल अशा पण गोष्टी सेलम मध्ये कमी प्रमाणात येतात, सगळ्यांनाच येतात असं नाही. ठीक आहे, आता वाहनांबद्दल तर माहिती दिलेलीच आहे. त्याच्यामध्ये असणारं जे काही कर्कुमिनचं जे प्रमाण आहे हो. तेही आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही चांगल्या पद्धतीने समजावलेलं आहे, बरोबर. हो. त्याचबरोबर जसे आल्याची जर वाणांची निवड करताय तर आल्यामध्ये कोणत्या प्रकारच्या वाणांची निवड करायला पाहिजे की जेणेकरून काळी जमीन असेल किंवा मध्यम जमीन असेल त्या जमिनीला सुटेबल असा तो हो. वाण जो आहे तो ठरू शकतो आणि व्यापाऱ्यांची जी मागणी आहे, हो. जसं तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचं उदाहरण दिलं की सातारी जी अद्रक आहे हो. तर ती व्यापारी जास्त त्याला प्रमाणात. डिमांड करतात, हो. बरोबर. तर त्याबद्दल काय सांगशाल? आता अद्रक पिकाचा जर विचार केला तर माहीम हा वाण आहे ज्याची पक्वता 200 दिवसात होते. साधारणपणे 23 मेट्रिक टन याची सरासरी उत्पादन क्षमता आहे, जे की 1 हेक्टरला म्हणजे एकरी आपण 10 मेट्रिक टनाच्या आसपास जाऊ शकतो. जाऊ शकतो. याचं जे सुंठाचं उत्पादन आहे ते साधारण 23% म्हणजे अद्रकीपासून जे आपण पावडर पावडर dry, करतो. तर ते 23% आसपास आपल्याला या माहीमचं पाहायला मिळतं, जे की तुलनेने खूप चांगले. त्यानंतर तेलाचं जे प्रमाण आहे तर ते 4.5%, 4.5% 4.5% आसपास याच्यात तेलाचं प्रमाण आहे, ते तुलनेने ठीक
आहे असं मी मानतो. त्यानंतर रिओडी जेनिरो हा एक वाण आहे, ज्यामध्ये 190 दिवसातच पक्वता होते आणि ज्याचं हेक्टरी उत्पादन आहे ते साधारण 17 मेट्रिक टनाच्या पुढं आपल्याला हेक्टरी पाहायला मिळतं. म्हणजे एक अंदाज केला तर 8 मेट्रिक टनाच्या आसपास बरोबर. आपण एकरी किंवा आणि 6 ते 8 च्या आसपास एकरी 6-6.5 महिन्यामध्ये तयार होणार वाण आहे हा. वाण आहे, कमी दिवसात तयार होणार आहे. त्यानंतर याचं जे सुंठाचं उत्पादन आहे तर ते 20% आसपास आहे. म्हणजे आलं सुकवून ज्यावेळेस आपण वाळवलं powder जातं करतो, त्यावेळेस. तर ते 20% त्यामध्ये राहतं. आणि तेलाचं प्रमाण यामध्ये सर्वाधिक आहे, जे की 10.5% तेलाचं प्रमाण या रिओडी जेनिरो या वाणामध्ये आहे. त्यानंतर वर्धा हा एक वाण आहे, जो आपला महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे. 200 दिवसात तो पक्व होतो. साधारणपणे 22 मेट्रिक टन प्रति हेक्टर च्या आसपास याचं उत्पादन आहे. म्हणजे 10 मेट्रिक टनाच्या 10 आसपास, मेट्रिक. जो की चांगला मानलं जातं. सुंठाचं उत्पादन 20%हून अधिक आहे. म्हणजे सुकवलं आलं की 20%च्या 20%. पुढे त्याची रिकव्हरी येते. याचं तेलामधलं प्रमाण जे की सांगू शकत नाही आपण. त्यानंतर नादिया हा एक वाण आहे, 200 दिवसात पक्व होतो. 28 मेट्रिक टनापेक्षा जास्त हेक्टरी उत्पादन आहे. म्हणजे तुम्हाला 11-12 मेट्रिक टन 11 ते 12च्या दरम्यान उत्पादन मिळेल. आणि 22% पुढून याची आपल्याला सुंठ उत्पादन आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण ज्या तुलनेने जेवढे वाण पाहिले त्यामध्ये जे पहिलं माहीम पाहिलं आणि दुसरं जे आपण नादिया पाहतो, नादिया. तर यामध्ये सर्वाधिक सुंठाचं प्रमाण किंवा सुकवल्यानंतर जी पावडर बनते तर ती चांगली आहे. तेलाचं प्रमाण याच्यात 5.5%च्या आसपास आहे. त्यानंतर कोचीनचं किंवा कालिकत जे आपण कालिकत. बँगलोरचा आलं म्हणतो, आलं म्हणतो. तर ते आहे. त्याला तुलनेने बाजारात भाव कमी असतो. मग तुम्ही माहीम किंवा जे काही नादिया आहे तर याचा विचार तुम्ही करू शकता लागवडीसाठी. वाणांबद्दल खूप चांगली माहिती तेजस सरांनी आपल्याला दिलेली आहे शेतकरी मित्रांनो. जर आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंटमध्ये जरूर आपण ते नोंदवू शकता. जसं की आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊ तेजस सर. जसं आता आपण रासायनिक खतांचं नियोजन सांगितलं, पूर्वहंगामीची जी तयारी आहे, शेतीची तयारीबद्दल आपण सांगितलं, त्याच्यानंतर वाणांची निवड सांगितलं, बरोबर. पण आता शेवटच्या टप्प्याकडे जात असताना बरेचसे शेतकरी जे आहेत तर ते घरगुती बियाणं वापर करत असतात. आणि घरगुती बियाणाचा वापर करत असताना जे काय आपण बियाणं प्रक्रिया म्हणतो किंवा ज्याला आपण बीज प्रक्रिया किंवा सीड ट्रीटमेंट म्हणतो, बरोबर. तर ती का करणं गरजेचं आहे, ती करणं गरजेचं आहे की नाहीये, बरोबर. आणि करणं गरजेचं असेल तर ते कोणत्या प्रकारच्या औषधांनी आपण बीज प्रक्रिया करू शकतो आणि नाही केल्यानंतर त्यापासून काय नुकसान जे आहे तर ते नुकसान होऊ शकतं आणि उत्पादनावरती कशा प्रकारे त्याचा परिणाम जो आहे तर तो होऊ शकतो. तर याबद्दल थोडीशी माहिती द्या. नक्कीच बीज प्रक्रिया किंवा बेणे प्रक्रिया ही खूप महत्वाची गोष्ट आहे अद्रक आणि हळद मध्ये. आता त्याचे दोन कारण. एक तर आत्ताच्या चालू बाजारभावाप्रमाणे जर हळद पिकाची लागवड कोणाला करायची असेल तर आज बियाणं जर खरेदी करायला गेले तर ₹1,00,000पेक्षा जास्त रुपये 1 एकरला लागणार आहे. मग ₹1,00,000 जर बेणं आपण खरेदी करत असू तर त्या बेण्याची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे, त्याच्यावर प्रक्रिया करणं तितकंच गरजेचं आहे. ते तितकं महागडं नाही. अद्रकीच्या बाबतीत थोडंसं आहे की बाजार कमी आहेत ह्या वर्षी म्हणून ठीक, पण दरवेळेचा जर विचार केला तर त्याही वेळेला आपल्याला मोठ्या प्रमाणाचं भांडवल जे तर ते बेण्यावरच जात असतं. मग इतकं मोठ्या प्रमाणात भांडवल आपलं ज्यावेळेस खर्च होणार आहे त्यावेळेस आपल्याला काळजी घ्यायची की आपल्याला त्याच्यात प्रतिबंधात्मक जे काही उपाय शक्य आहे ते आपण म्हणजे केले ज्या पाहिजे. पुढे समस्या येणार आहे त्यांचं नियोजन आतापासूनच आत्ताच सुरुवात केलं. करायला पाहिजे. तर ते शक्य आहे. म्हणजे तुमचं सड असेल, कंदकूज असेल, त्यानंतर त्यावर कंदमाशी येणारी असेल. कंदमाशी असेल, हुमणी सारखी समस्या असेल, या समस्या आपल्याला पुढे जाऊन भेडसावणार आहे हे आपल्याला आजच माहिती आहे. आणि याचा अटकाव करण्यासाठी, याचा प्रतिबंध करण्यासाठी आपण आजपासून जर प्रयत्न केले तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. बेणे प्रक्रिया आपण 2 पद्धतीने करू शकतो. एक जैविक पद्धतीने आपण करू शकतो आणि एक रासायनिक पद्धतीने. जैविक पद्धतीने काय करता येईल तर जैविक पद्धतीने जे काही ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल, त्यानंतर मेटारायझम सारखे घटक असतील जे की अळीसाठी काम करतात. तर मेटारायझम, व्हर्टिसेलियम एकत्र येणारा घटक आहे तोही वापरू शकतो. बॅव्हिरिया, मेटारायझम आणि व्हर्टिसेलियम एकत्र येतो. त्यानंतर ट्रायकोडर्मा, सुडोमोनास एकत्र येतं, वेगवेगळं येतं, त्याचा आपण वापर करू शकतो. मग हे जे बेन आहे आपलं, सुप्तावस्था मोडल्यानंतर आपल्याला याच्यावर प्रक्रिया करायची. सुप्तावस्था मोडण्याच्या आधी आपल्याला याच्यावर प्रक्रिया करायची नाही. कारण का तर सुप्तावस्थेत असताना याला आर्द्रता किंवा मॉइश्चर लागणं म्हणजे हवा नाही लागू नये, हवा लागू नये, त्याच्यातून आर्द्रता जाऊ नये म्हणून ते आपण अंधाऱ्या खोलीत किंवा झाकून ठेवतो. ज्यावेळेस आपल्याला आता 2-3 महिन्याचा कालावधी गेलाय, आता आपल्याला लागवडीला घ्यायचंय, तर लागवडीला घेण्यापूर्वी आपण एक 8-15 दिवस आधी ही प्रक्रिया करू शकतो किंवा लागवड करण्याच्या आधी एखादा दिवस 2 दिवस आधी आपण ती करू शकतो.
मग त्यावर काय करायचंय, आपला जो ढीक केलाय साधारणपणे 1 एकरसाठी आपण 8-10 क्विंटलचा, तर आपण 100 लिटर पाण्यामध्ये ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल, मेटारायझम असेल किंवा मेटारायझम बिवेरिया आणि वर्टिसिलियम एकत्र Verticillium. वालं, तर ते आपण त्या 100 लिटर पाण्यामध्ये मिक्स करू शकतो. साधारणपणे 1 किलो पर्यंत ट्रायकोडर्मा, 1 किलो पर्यंत सुडोमोनास आणि 1 किलो पर्यंत किंवा 1 लिटर पर्यंत हे मेटारायझम Metarhizium. याचं द्रावण, ते चांगलं मिक्स करून आपण आपल्या अद्रक किंवा जे काही हळद असेल त्याच्या बेण्यावर त्याची शिंपडणी करू शकतो. शिंपडणी थांबून थांबून करायची, जेणेकरून ते पाजरून खालपर्यंत पाजरून जाईल आणि खालाला सगळ्या गेलं पाहिजे. बेण्यापर्यंत ते जाईल. अशा पद्धतीने आपण ती प्रक्रिया करू शकतो. जर आपल्याला रासायनिक प्रक्रिया करायची असेल तर आज सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्डकडे याच्यासाठी रिकमेंडेशन असणार कोणतंही केमिकल नाही. त्यामुळे आपल्याला ती एक मर्यादा आहे. परंतु शेतकऱ्यांच्या अनुभवाप्रमाणे जे मेटॅलॅक्झिल मँकोझेपचं कॉम्बिनेशन असेल, फक्त मेटॅलॅक्झिल असेल किंवा जे आपलं कॅप्टन आणि हेक्झाकॉनिझॉलचं कॉम्बिनेशन असेल किंवा थायोफिनेट मिथिल सारखा घटक असेल किंवा कॉपरयुक्त बुरशीनाशक असतील, तर यांची प्रक्रिया शेतकरी करत असतात. साधारणपणे जे 100 लिटर पाणी आपण म्हणलं, तर 100 लिटरचं पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा किलो पर्यंत बुरशीनाशक, 500 ग्रॅम 500 ग्रॅम पर्यंत बुरशीनाशक त्यात मिक्स करायचे. आणि आपल्याला जी काही कंदमाशी किंवा हुमणीसाठी प्रतिबंधात्मक काम करायचे, त्यासाठी एखादं कीटकनाशक. मग कीटकनाशकामध्ये कोणतं, तर जे सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड, जे आळी आणि रस शोषक किडे दोन्हीला चालणार, थायमिथोक्झाम सारखं आपण वापरू शकतो. बरोबर. किंवा क्लोरोसायपर एकत्र असणार किंवा क्विनाल्फॉस जे बाजारात मिळतं, डेल्टामिथ्रिन मिळतं, जे की थोडंसं गॅस पॉइझन प्लस आळीवर काम अळीनाशक. करणार किंवा बेण्याच्या आसपास असणाऱ्या किडीवर काम करणार, त्याचा वापर आपण करू शकतो. जे काही कीटकनाशक असेल तर ते 500 मिली आणि बुरशीनाशक 500 ग्रॅम आपण 100 लिटर पाण्यात मिक्स केलं आणि ते पूर्ण फवारून काढलं किंवा त्याच्यावर शिंपडलं तरी चालेल. काही शेतकरी क्रेट घेऊन क्रेट बुडवण्याचं पण काम म्हणजे करतात द्रावणामध्ये. पण द्रावणामध्ये ज्यावेळेस आपण क्रेट द्रावणामध्ये किंवा ते बियाणं बुडवून काढतो, त्यावेळेस आपण 2 किंवा 3 वेळाच त्याच्यात बुडवू शकतो. नंतर आपल्याला ते द्रावण बदलावं लागतं. फेकून देऊन दुसरं द्रावण तयार आणि ते करावं लागेल. द्रावण आपण आपल्या शेतामध्ये फेकू शकतो किंवा आपल्या ठिबकने वगैरे आपण ते वापरू सोडू शकतो. शकतो. तर अशा पद्धतीने बेणे प्रक्रिया करतात. यामध्ये काही शेतकऱ्यांना हाही अनुभव आलाय. 13-0-45 सारखे घटक म्हणजे ज्या विद्राव्य खतं, जे की नत्र आणि पोटॅश ज्यामुळे असल्यामुळे उगवण क्षमता चांगली होण्यासाठी Germination, किंवा अंकुरण चांगलं होतं. अंकुरण चांगले होण्यासाठी तोही शेतकऱ्यांना अनुभव आलाय. काही शेतकरी त्याचाही वापर करतात. साधारणपणे 100 लिटर पाण्याला 500 ग्रॅम तेही वापरतात. अगदी 1 किलो पर्यंत वापरू शकतो. काही शेतकरी त्यामध्ये ह्युमिक सारखे घटक आहेत तेही वापरतात, जेणेकरून अंकुरण चांगलं व्हावं म्हणून आपण त्या 100 लिटर पाण्यामध्ये 250 ग्रॅम किंवा 500 ग्रॅम ह्युमिक सारखे घटक त्याचाही वापर करू शकतो. जिब्रेलिक ऍसिड पण बरेचसे काही शेतकरी शेतकऱ्यांना वापर त्याचाही करतात. अनुभव आलाय. जिब्रेलिक ऍसिडचा गुणधर्म आहे, बियाण्याची जी काही उगवण क्षमता आहे ती वाढवण्यास जिब्रेलिक काम करतं. त्यामुळं जिब्रेलिक घटक असणारा काही स्टेलर सारखा किंवा बाजारामध्ये फक्त जिब्रेलिन असणारे जे काही द्रावण आहे, तर ते साधारण 100 लिटरला 1 ग्रॅम पर्यंत किंवा जो स्टेलर सारखा घटक असेल तर 100 लिटरला 500 मिली या पद्धतीने त्याचाही वापर करतात. मग आपण विद्राव्य खत किंवा ह्युमिक किंवा जिब्रेलिन सारखा घटक एकच, बुरशीनाशक कोणतं तरी एक आणि कीटकनाशक अशा तिन्हींची एकत्रित बीज प्रक्रिया केली. बीज प्रक्रिया केल्यानंतर ते बियाणं आपण 2ऱ्या, 3ऱ्या किंवा 4थ्या दिवसापर्यंत सावलीला ठेवून नंतर लागवडीस वापरलं तर आपल्याला अतिशय चांगले परिणाम जाणवतील. जमिनीमध्ये गेल्यानंतर येणाऱ्या समस्या त्याला आपण काही अंशी म्हणजे बऱ्यापैकी अंशी इथंच थांबवत असतो, याला इथंच अटकाव करत असतो आणि जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये त्या बुरशींचा, त्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला थांबवता येतो. अशा पद्धतीने आपण ही प्रक्रिया नक्की करू शकतो. जसं आता जैविक बीज प्रक्रिया पण आपण बोललात, बरोबर, आणि रासायनिक पण बोललात. तर ह्या दोन्ही करणं गरजेचं आहे की दोन्हीमध्ये अंतर ठेवून आपण करू, म्हणजे शेतकरी बांधव करू शकता किंवा जैविक केल्यानंतर रासायनिक करायची गरज नाही? तर असं काही आहे का याच्यामध्ये की दोन्ही करणं गरजेचं आहे किंवा एकच कोणता तरी पर्याय निवडावा? यामध्ये जर शेतकऱ्यांनी बेन आपल्या शेतातला असेल, ज्यावेळेस काढणी होते अद्रकीचं किंवा हळदीचं काढणी झाल्यानंतर त्वरित जर करायची असेल तर मग मी तिथं सांगेल की आपण जैविक प्रक्रिया करा. ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि जे काही व्हर्टिसिलियम बिवेरियाचं द्रावण आहे तर त्याची प्रक्रिया करा. त्यानंतर ते बियाणं सुकल्यानंतर साठवा. ती सगळ्यात चांगली पद्धत. आणि ज्यावेळेस पुनर्लागवड करायची त्यावेळेस मग आपण जैविक किंवा रासायनिक पैकी एक पर्याय निवडू शकतो. पण आपल्याला जैविक जर केली तर रासायनिकची गरज नाही आणि जर रासायनिक केली तर जैविक करणं संयुक्तिक नाही. त्यामुळे दोन पैकी कोणतं एकच आपल्याला नियोजन करावं लागेल. या दोन्ही प्रक्रिया करणं गरजेचं नाही किंवा दोन्ही प्रक्रियांवर खर्च आपल्याला करण्याची आवश्यकता नाही. शेतकरी बांधवांनो, जसे की तेजस सरांनी बऱ्यापैकी जे काही गोष्टी आहेत तर त्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. जसं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण जमिनीची पूर्वतयारी असेल, त्याच्यानंतर वाणांची निवड असेल, लागवडीचं अंतर असेल, लागवडीची पद्धत असेल, बरोबर, त्याच्यानंतर बियाण्याची प्रक्रिया असेल, त्याच्यानंतर खूप काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत की कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजेत, तर याबद्दल तेजस सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन जे आहेत तर ते आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवलेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद शेतकरी मित्रांनो. तुम्हाला जर काही
प्रश्न असतील किंवा अद्रक आणि हळद पिकामध्ये तुम्हाला ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहे, तर ह्या कोणत्या प्रकारच्या समस्या तुम्हाला जाणवताय किंवा भेडसावतायत, तर जरूर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्याच्यावरती नक्कीच जो काही पुढील व्हिडिओ बनवणार आहे, तर त्यामध्ये तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीचं जे मार्गदर्शन आहे, तर ते आपण घेऊन येऊ.